की पावन मनाचा साहे अपराध जनाचा, शब्द शस्त्र झाले क्लेश संती माना उपदेश, विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटीचे अभंग माऊलींनी गायले आणि त्यांनी उपदेश केला म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सगळं क्रोध अहंता मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा या नयाप्रमाणे आदिशक्ती आई मुक्ताबाईंनी सर्वाच्या जगाच्या कल्याणा संताच्या उभूती देह कष्टविती परोपकारे या न्यायाप्रमाणे आपल्या वडील बंधूंना उपदेश केला. आणि तुमच्या आमच्याला सगळ्यांना ही ज्ञानेश्वरी भगवंताच्या मुखामधून अर्जुनापर्यंत आली होती, पण सर्वसामान्यांप्रती पोचली नव्हती. म्हणून हा सर्वसामान्यांपर्यंत ज्ञानाचा काला पोचवणारी ज्ञानेश्वरी आई मुक्ताईबाईमुळे इथं आपल्याला प्राप्त झाली होती. असंख्य जीवनामधील त्यांचे प्रसंग आहेत, त्या प्रसंगामुळे बहिणीचं प्रेम. आपण लहान होतो, संत्र्याची गोडी 25 पैशाची एक भेटायची 4 आण्याची, पण बहिणीला जर भेटली बरोबर फ्रॉकमध्ये ठेवून तोडायची, मोठं तुकडं भावाला द्यायची, लायनं तुकडं स्वतःला घ्यायचं. बहिणीचं प्रेम मोठं असते. आता कुठं जिगाव प्रकल्प सुरू झाला आणि बहिणीची माया दाटात आटत गेली, आणि आता मग तेव्हा कुठं 7-12वर ना बहिणीचं चढते, बहिणीचं प्रेम आटते. माहेर फार जगामध्ये महत्वाचं आहे. गौरीला सुद्धा माहेर प्रेमाचा आहे, म्हणून 2.5 दिवसासाठी काय होईना गौरी पूजन होत असते. आणि गौराई सुद्धा माहेरपणासाठी येत असतात. गणपतीला सुद्धा माहेरपणाची आवश्यकता असते, 10 दिवसासाठी येतात. देवीला सुद्धा माहेरपणाची आवश्यकता असते. माहेर सोडू नका, माहेर सोडू नका हा उपदेश सुद्धा आदिशक्ती मुक्ताबाईने केला. भावाचं पुऱ्या गावाशी पटते पण भावाशी पटत नाही असं जर असेल तो काही उपयोग नाही. आणि ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येक प्रश्नांची उकलान झालेली आहे. या आदिशक्ती आई मुक्ताबाईच्या चरणी प्रार्थना करूया का तुझं प्रेम आमच्या हृदयामध्ये सुद्धा स्थानपन्न होऊ. कुंडलिकावर धार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.